विक्रमगड तालुक्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचा एक मोठा घोटाळा आता उघडकीस आलेला आहे. जवळपास 100 आदिवासी बांधवांची 2 कोटी रुपयांची फसवणूक आजी माजी बँक मॅनेजर यांनी दलालांमार्फत केल्याचं उघडकीस आलेलं आहे. या बँकेमध्ये या आदिवासी बांधवांची खाती होती. विक्रमगड शहरामध्ये ही बँक ऑफ महाराष्ट्र आहे. या आदिवासी बांधवांच्या खात्यामध्ये शैक्षणिक अनुदान, ज्येष्ठ नागरिक अनुदान, रोजगार हमीचं अनुदान किंवा इतर जे काही अनुदान होतं म्हणजे घरकुल योजनांसारखं ते सगळं त्यांच्या खात्यावर जमा होत होतं. मात्र हे पैसे परस्पर हडप केले जात होते. महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत जे 2 लाख रुपयांचं कर्ज माफ केलं होतं त्याचाही लाभ हा शेतकऱ्यांना न मिळता तो दलालांना मिळाल्याचं आता उघडकीस आलेलं आहे. म्हणजे आदिवासी बांधवांमध्ये वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी काही दलालांनी त्यांच्या अर्जांवर काही मनी ट्रान्सफर फॉर्मवर सह्या घेतल्या आणि परस्पर ती रक्कम हडप केलेली आहे. म्हणजे धनादेश तसंच मनी ट्रान्सफर फॉर्म या सगळ्या फॉर्मवर अंगठे आणि सह्या घेऊन दलालांमार्फत बँकेच्या अधिकाऱ्यांनीच हा फ्रॉड केलाय असा आरोप आता राजेंद्र गावित यांच्या सहित आदिवासी बांधवांनी केलेला आहे. हे सगळे आदिवासी बांधव न्याय मिळावा म्हणून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 9 सप्टेंबर रोजी उपोषणाला बसले होते. त्यावेळेस खासदार राजेंद्र गावित यांनी तिथे स्वतः भेट दिली आणि या प्रकरणाची चौकशी 15 दिवसात व्हावी अशी मागणी केली आणि त्यानंतर बँकेने लिहून दिलेलं आहे की 15 दिवसामध्ये आम्ही या प्रकरणाचा फैसला लावू. त्या बँकेने जे लिहून दिलं ते 19/9/2023 रोजी. मात्र आत्तापर्यंत बँकेकडून कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती. या संदर्भात अनेक वेळा तक्रारी होत आहेत. 100हून अधिक आदिवासी बांधव प्रत्येक कार्यालयामध्ये म्हणजे तहसीलदार कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल यांच्याकडे वारंवार मागणी करतायत. म्हणजे बऱ्याच वेळा मागण्या करूनही, तक्रारी करूनही, उपोषण करूनही काहीही फरक पडला नव्हता. शेवटी आता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदल्यानंतर एका दलालाला अटक झालेली आहे. म्हणजे व्याजाची जी रक्कम होती त्या व्याजाच्या रकमेसहित कर्जाची पूर्ण रक्कम भरण्याच्या नोटिसा त्या शेतकऱ्यांना आल्या. खरं तर कर्ज माफ झालं होतं. काही शेतकऱ्यांनी कर्ज भरलं होतं आणि तरीसुद्धा त्यांना पुन्हा पुन्हा कर्ज वसुलीच्या नोटिसा यायला लागल्या आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार कोरोना काळामध्ये झाल्याचं सांगण्यात येतं. कोरोना काळामध्ये बँकेमध्ये यायला निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे शेतकरी, आदिवासी बांधव हे बँकेत जात नव्हते आणि त्याचाच फायदा बँक कर्मचारी आणि दलालांनी घेतला होता. ज्यावेळेस हे सगळे शेतकरी, आदिवासी बांधव पालघर जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले त्यावेळेस त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्या मागण्या अशा होत्या की आम्ही आदिवासी शेतकऱ्यांचे पैसे परस्पर अपहार करून काढून खाणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा नोंद करण्याची मागणी करत आहोत. बँकेमधील जे कर्मचारी आहेत, हस्तक आहेत त्यांच्यावर आर्थिक अपहार, फसवणूक, अधिकारांचा गैरवापर आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. आदिवासी बांधवांची फसवणूक करून आमच्या खात्यामधून परस्पर रक्कम काढून झालेल्या रकमेची तात्काळ आम्हाला भरपाई करावी. अपहार व फसवणूक करून आमच्या खात्यामधून वरील रक्कम लंपास करून आता आम्हाला बँक अचानक कर्ज वसुलीची नोटिसा देते. ह्या नोटिसीमधील नमूद कर्ज रक्कम शेतकरी कर्जमाफीनुसार ती माफ करण्यात यावी. अशा प्रकारच्या मागण्या या शेतकऱ्यांनी केल्या होत्या. विक्रमगड तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने फसवणूक केल्याबद्दल आदिवासी शेतकऱ्यांनी जे आमरण उपोषण केलं होतं त्या आमरण उपोषणामधील ह्या मागण्या होत्या. त्याच्यानंतर या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर 9 सप्टेंबर रोजी विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये बालकृष्ण माणिक अंबात, राहणार वडपोली, तालुका विक्रमगड यांनी एक FIR दाखल केला आणि त्या FIR मध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्याच गावातील रवींद्र शंकर अंबात यांनी माझी फसवणूक करून 2,82,000 परस्पर काढलेले आहेत. त्यांनी ते कबूल केलेलं आहे. मात्र तो ते मला पैसे देत नाही आहे आणि म्हणून 420 अंतर्गत हा गुन्हा विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता. म्हणजे 9 सप्टेंबरला तो गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यानंतर
नुकतंच म्हणजे 7 दिवसापूर्वी त्या आरोपीला अर्थात दलालाला रवींद्र शंकर अंबात यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे. आता या दलालाला अटक केल्यानंतर त्याच्या मार्फत अजून कोणाकोणाची नावं येतात का हे शोधणं गरजेचं आहे आणि त्याचा शोध विक्रमगड पोलीस हे घेत आहेत. म्हणजे बालकृष्ण अंबात यांच्या खात्यामधून 2,82,000 रुपये हे परस्पर काढले गेले होते. हे एक प्रकरण आता उघडकीस आलेलं आहे आणि त्याचबरोबर या एफआयआर मध्ये अशोक राजन कुवर, बच्चू गोविंद मलकारी हे मस्तुर्लीचे आहेत, सरस्वती लक्ष्मण डोळे, विजया लक्ष्मण डोळे हे घाणेगरचे आहेत आणि विष्णू भिवा झोपपाडा कुरुंजे या 5 जणांची या एफआयआर मध्ये नावं असून यांचीही फसवणूक झाल्याची नोंद त्याच्यामध्ये झालेली आहे. आणि बालकृष्ण अंबात यांनी जी तक्रार केली, जो एफआयआर नोंदवलेला आहे, त्या एफआयआर मध्ये पैसे कसे काढले गेले म्हणजे कधी 50,000 काढले, कधी 25,000 काढले, अशा प्रकारच्या रकमा परस्पर काढल्याचं त्यांना जेव्हा स्टेटमेंट मिळालं त्या स्टेटमेंटनुसार त्यांनी हा एफआयआर नोंदवलेला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. म्हणजे एक आरोपीला अटक करण्यात त्यांना यश मिळालंय, मात्र याच प्रकरणामध्ये किती लोक सामील आहेत म्हणजे खरं तर आदिवासींची फसवणूक केली असं जे आता दाखवलं जात आहे त्यापेक्षा याच्यामध्ये खूप वेगळं काहीतरी निर्माण होईल आणि म्हणून याची चौकशी करणं गरजेची आहे. हा घोटाळा 2 कोटींपेक्षा जास्त रकमेचा आहे. जे राजेंद्र गावित जे खासदार आहेत त्यांनी ज्यावेळेस सांगितलं या उपोषणकर्त्यांना भेट दिली त्यावेळेस की या प्रकरणामध्ये माजी बँक मॅनेजर हेही सामील असण्याची शक्यता आहे आणि म्हणून ही शेतकऱ्यांची झालेली फसवणूक आहे, आदिवासी बांधवांची झालेली फसवणूक आहे. त्यांना न्याय मिळवून द्यावा आणि त्यांचे गेलेले जे पैसे आहेत, परस्पर हडप केलेले पैसे आहेत, हे पैसे त्वरित त्यांना मिळवून द्यावेत. आता हे राजेंद्र गावित यांनी सप्टेंबर महिन्यात सांगितलेलं आहे. आता नोव्हेंबर महिना चालू आहे, आतापर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला पैसे मिळालेले नाहीत आणि म्हणून शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.